लोणावळ्याच्या त्या निसर्गरम्य रिसॉर्टवर पावसाचा जोर काल रात्रीपेक्षा सकाळी थोडा ओसरला असला तरी हवेतील गारठा आणि धुक्याची दाट चादर अजूनही तशीच कायम होती. सकाळी 7 वाजता चोहोबाजूंच्या डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्यांचा एक सलग भयंकर आणि शांतता भेदणारा आवाज रिसॉर्टच्या लक्झरी कपल सूटच्या काचेच्या खिडक्यांवर आदळत होता. कपल सूटमधील पिवळ्या मंद दिव्याचा प्रकाश अजूनही चालू होता. बेडवर इरा शांतपणे झोपली होती, तर कबीर बेडशेजारी बसून तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. काल रात्री थंडीमुळे इरा नकळत कबीरच्या छातीवर मान टेकून झोपली होती आणि कबीरनेही स्वतःचा सर्व इगो, राग आणि कडकपणा बाजूला ठेवून तिला स्वतःच्या बाहुपाशामध्ये सुरक्षित धरून ठेवले होते. 2 वर्षांच्या भयंकर अबोल्यानंतर आणि वांद्रे फॅमिली कोर्टाच्या नोटिसाच्या सावटाखाली आलेल्या या नात्यामध्ये काल रात्रीच्या त्या उबदार स्पर्शाने एक न बोललेला हळूवार बंध निर्माण केला होता. तेवढ्यात दारावर हलकी थाप पडली आणि रोहनने आत येऊन आजच्या वॉटरफॉल ट्रेकिंगचा प्लॅन घोषित केला. कबीरने हळूच इराला हाक मारली. इरा, उठ. रोहन आणि सगळे खाली आपली वाट पाहत आहेत. आज धबधब्यावर जायचा प्लॅन केलाय त्यांनी. इराने संतपणे आपले डोळे उघडले. तिची नजर थेट कबीरच्या डोळ्यांवर पडली. काल रात्रीचा तो उबदार स्पर्श, कबीरची ती काळजी आणि कबीरच्या छातीची धडधड इराला अजूनही स्पष्ट जाणवत होती. तिचे गाल क्षणभर भीतीने आणि लाजेने लाल झाले. इराने तातडीने स्वतःला सावरले आणि बेडवरून उठून उभं राहताना म्हणाली, हो, मी तयार होते 5 मिनिटात. इराने फिकट पिवळ्या रंगाचा कॉटनचा कुर्ता आणि निळी जीन्स परिधान केली. आपले केस मागच्या बाजूला साध्या पोनीटेलमध्ये बांधले. कबीरनेही निळा टी-शर्ट, जॅकेट आणि ट्रेकिंग शूज घातले. दोघेही जेव्हा खोलीबाहेर पडले तेव्हा त्यांच्यातील अंतर पूर्वीपेक्षा थोडे कमी झाले होते, पण दोघांच्याही चेहऱ्यावर अजूनही एक अस्वस्थ शंका आणि संकोच स्पष्ट दिसत होता. रिसॉर्टच्या मुख्य लॉबीमध्ये 4ही आई-बाबा अगदी उत्साहामध्ये तयार होऊन उभे होते. कबीरचे बाबा, आई, इराचे बाबा आणि आई यांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद ओसंडून वाहत होता. अरे कबीर, इरा, आले का दोघे? सुमित्राजी हसून म्हणाल्या. बघा, तुमच्या लहान भावाने आज आपल्यासाठी काय भन्नाट प्लॅन केलाय. लोणावळ्यातला सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य धबधबा दाखवायला नेतोय तो आपल्याला. इराचे बाबा प्रकाशराव आनंदाने म्हणाले. कबीर, तुम्हाला दोघांना असे एकत्र बघून मला तुमच्या लग्नानंतरच्या पहिल्या महाबळेश्वर ट्रिपची आठवण आली. तेव्हाही असेच तुम्ही दोघे खूप पावसात भिजला होतात आणि आनंदी दिसत होतात. संसाराच्या व्यापातून असा वेळ काढणं खूप गरजेचं असतं. रोहन तिथे हातामध्ये लाकडी ट्रेकिंग स्टिक्स घेऊन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर तेच नेहमीचे मिश्किल आणि न उलगडणारे हास्य होते. त्याने कबीरच्या हातामध्ये 2 ट्रेकिंग स्टिक्स दिल्या आणि कबीरच्या कानापाशी जाऊन फुसफुसला. दादा, धबधब्याकडे जाणारा रस्ता खूप अरुंद आणि निसरडा आहे. पावसाने दगड धोंड्यावर शेवाळ जमले, त्यामुळे वहिनीचा हात घट्ट धरून ठेव. तिला पडू देऊ नकोस. कबीरने रोहनकडे पाहिले. रोहनच्या त्या वाक्यामध्ये कसलाही टोमणा नव्हता, तर एक अथांग आपुलकी आणि गंमत होती. कबीरने गप्पपणे मान हलवली. सकाळी 8:30च्या सुमारास सर्वजण धबधब्याकडे जाणाऱ्या जंगलाच्या पायवाटेवर आले. चोहोबाजूने उंच उंच झाडी, हिरवेगार वृक्ष, धुक्याची चादर आणि पक्ष्यांची चिवचिव सुरू होती. हवेमध्ये ओल्या मातीचा आणि निसर्गाचा एक अद्भुत सुवास दरवळत होता. पण पावसाने ती पायवाट प्रचंड कठीण आणि निसरडी बनवली होती. वाटेमध्ये मोठे मोठे शेवाळलेले दगड, चिखल आणि पाण्याचे छोटे छोटे ओहळ वाहत होते. रोहनने अत्यंत हुशारीने चाल खेळली. त्याने 4ही आई-वडिलांना आपल्यासोबत पुढे चालवायला सुरुवात केली. काका, तुम्ही हळूहळू माझ्यासोबत चला. मी तुम्हाला सोपा रस्ता दाखवतो. रोहन पुढे जात म्हणाला आणि त्याने मागे वळून कबीर आणि इराकडे पाहिले. दादा, तू आणि बहिणी आरामामध्ये मागे मागे या. तुम्ही तरुण आहात, तुमचा स्पीड वेगळा आहे. आम्ही जरा पुढे जातो. रोहनने मुद्दाम आईवडिलांना वेगाने पुढे नेले आणि कबीर आणि इराला मागे एकांतामध्ये एकत्र सोडून दिले. आता त्या जंगलाच्या शांत आणि धुक्या भरलेल्या वाटेवर फक्त कबीर आणि इरा दोघेच चालत होते. वाटेवर कबीर पुढे चालत होता आणि इरा त्याच्या मागे मागे हळूहळू पावले टाकत होती. एका ठिकाणी चिखल खूप जास्त होता आणि समोर एक मोठा शेवाळलेला दगड होता. इराचा पाय थरथरू लागला. तिने ट्रेकिंग स्टिक टेकवण्याचा प्रयत्न केला, पण ती स्टिक चिखलामध्ये घसरली. इरा अस्वस्थ होऊन थांबली. कबीर, रस्ता खूपच खराब आहे. मला जमत नाहीये. कबीर थांबला. त्याने मागे वळून पाहिले. इराचा तोल सावरताना होणारा संघर्ष पाहून कबीरने एक क्षणही घालवला नाही. कबीरने स्वतःची ट्रेकिंग स्टिक बाजूला ठेवली. तो 2 पावले मागे आला आणि त्याने आपला कडक उबदार हात थेट इराच्या नाजूक हातापुढे केला. माझा हात धर इरा.
कबीर अतिशय खंबीर आणि गंभीर आवाजामध्ये म्हणाला. इराने कबीरच्या हाताकडे पाहिले. कबीरच्या बोटांमध्ये एक सुरक्षिततेची आणि विश्वासाची ताकद होती. 2 वर्षांच्या त्या दुराव्यानंतर, कोर्टाच्या नोटिसांनंतर आज पहिल्यांदाच कबीरने असा हक्काने आपला हात तिच्यापुढे केला होता. इराने कसलाही संशय किंवा विरोध न करता आपला गोरा नाजूक हात कबीरच्या हातावर सोपवला. कबीरने तिची बोटे स्वतःच्या बोटांमध्ये घट्ट आवळली. कबीरच्या हाताचा तो उबदार स्पर्श इराच्या अंगावर काटा आणणारा ठरला. कबीरने तिला आधाराने वर ओढले. दोघेही एकमेकांचा हात घट्ट धरून त्या निसरड्या वाटेवरून पुढे चालू लागले. तोंडावर एकही शब्द नव्हता, पण हातातल्या त्या घट्ट पकडीमध्ये सर्व काही बोलले जात होते. त्यानंतर थोड्याच अंतरावर एक भयंकर, कठीण आणि धोकादायक टप्पा आला. एका बाजूला खोल दरी होती आणि दुसऱ्या बाजूला डोंगरावरून पाण्याचे लोट खाली वाहत होते. वाटेत असलेला एक मोठा दगड पाण्यामुळे अत्यंत निसरडा आणि गुळगुळीत झाला होता. कबीरने आधी स्वतः तो दगड पार केला आणि इराला हात देऊन म्हणाला, "इरा, सावकाश, या दगडावर पाय नीट ठेव." इराने कबीरचा हात धरून त्या दगडावर पाय ठेवला, पण पावसाच्या पाण्यामुळे तिची चप्पल शेवाळावरून पूर्णपणे घसरली. "कबीर!" इराच्या तोंडून एक भयंकर भीतीची किंकाळी बाहेर पडली. इराचा तोल पूर्णपणे ढळला आणि ती थेट खाली दरीच्या दिशेने कोसळणार होती. त्या एका मायक्रो सेकंदामध्ये कबीरच्या काळजाचा ठोका चुकला. कबीरने स्वतःचा इगो, स्वतःचा राग, स्वतःचे अस्तित्व सर्व काही एका सेकंदामध्ये शून्य केले. कबीरने कसलाही विचार न करता स्वतःचा तोल सावरत थेट पुढे झेप घेतली. कबीरने आपले दोन्ही अवाढव्य हात इराच्या कमरेभोवती घट्ट आवळले आणि तिला अतिशय वेगाने स्वतःच्या छातीशी खेचून घट्ट धरले. कबीरच्या जोरदार खेचण्यामुळे इरा थेट कबीरच्या छातीवर येऊन आदळली. कबीरने एका हाताने इराची कंबर घट्ट पकडली होती आणि दुसऱ्या हाताने जवळच्या झाडाची फांदी पकडून स्वतःला स्थिर केले होते. इराचा श्वास वेगाने चालला होता. भीतीने तिचे दोन्ही हात कबीरच्या गळ्यामध्ये आणि खांद्यावर घट्ट गुंफले गेले होते. तिचे डोके कबीरच्या मानेपाशी टेकले होते. कबीरच्या छातीची धडधड एखाद्या वादळासारखी वेगाने चालली होती. "इरा, इरा, तू ठीक आहेस ना?" कबीरचा आवाज भीतीने पूर्णपणे कापला होता. त्याच्या चेहऱ्यावर इराला गमावण्याची जी भयंकर भीती होती ती स्पष्ट दिसत होती. इथे कसलेही नाटक नव्हते, घरच्यांना दाखवण्याचा खोटा अभिनव नव्हता. तिथे फक्त कबीरचे इरावरील निखळ, अथांग आणि खरेखुरे प्रेम उघडे पडले होते. इराने हळूच मान वर केली. तिचे डोळे कबीरच्या डोळ्यांना भिडले. कबीरचे डोळे पाणावले होते. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब होते आणि त्याचे हात इराला सोडायला अजिबात तयार नव्हते. इराच्या काळजामध्ये एक भयंकर उकळी फुटली. तिला जाणवले की कबीरचा कडकपणा हे फक्त एक वरवरचे कवच होते. त्याच्या आतमध्ये अजूनही तो जुना कबीर जिवंत होता, जो तिच्या एका छोट्याशा दुखापतीवरही संपूर्ण जग डोक्यावर घ्यायचा. "कबीर, मी ठीक आहे," इरा फुसफुसली. तिचा आवाज थरथरत होता. कबीरने एक भयंकर लांब श्वास सोडला आणि इराला अजून थोडे स्वतःजवळ घट्ट धरून ठेवले, जणू तो तिला पुन्हा कधीही सोडू इच्छित नव्हता. आई वडिलांचे कौतुक आणि रोहनचा परफेक्ट कॅप्चर. तेवढ्यात पुढे गेलेले चारही आईबाबा आणि रोहन इराच्या त्या किंकाळीचा आवाज ऐकून तातडीने मागे धावत आले. दारामध्ये आणि वाटेवर कबीरने इराला ज्या प्रकारे स्वतःच्या बाहुपाशामध्ये घट्ट पकडून ठेवले होते, ते दृश्य पाहून सर्वांचे पाय थबकले. "इरा, काय झालं बाळा?" सुधाजी म्हणजेच इराची आई भीतीने पुढे येत म्हणाल्या. "काही नाही आई." कबीरने इराला सावकाश पाय जमिनीवर टेकवत सावरले आणि आपला श्वास सामान्य करण्याचा प्रयत्न केला. तिचा पाय घसरला होता दगडावरून, पण मी धरलं तिला. "सगळं ठीक आहे." सुमित्राजींनी म्हणजेच कबीरच्या आईने आनंदाने आणि सुटकेचा श्वास सोडत रघुनाथरावांकडे पाहिलं. "बघितलंत ना, मी म्हणाले होते ना." कबीर सावलीसारखा इराच्या पाठीशी उभा राहतो. हा तिचा हात कधीच सुटू देणार नाही. रोहन बाजूला एका झाडाशी टेकून उभा होता. त्याच्या हातामध्ये मोबाईल होता. कबीरने इराला त्या अपघाताच्या क्षणी ज्या अथांग प्रेमाने आणि काळजीने मिठीमध्ये पकडले होते, तो क्षण रोहनने आपल्या कॅमेऱ्यामध्ये अगदी परफेक्ट टिपला होता. रोहनने मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक निखळ, समाधानकारक आणि मिश्किल हसू आले. तो मनातल्या मनात म्हणाला, "दादा, तू तोंडाने कितीही घटस्फोटाच्या गोष्टी कर, पण तुझ्या या मिठीने आणि भीतीतील डोळ्यांनी आज सर्व सत्य उघडं पाडले." काही मिनिटातच सर्वजण त्या डोंगराच्या माथ्यावर असलेल्या भल्या मोठ्या धबधब्यापाशी पोहोचले. सामोरे हजारो फूट उंचीवरून कोसळणारा पांढरा शुभ्र फेसाळणारा अथांग धबधबा उभा होता. पाण्याचा प्रचंड कडकडाट, हवेमध्ये पसरलेले पाण्याचे तुषार आणि सभोवताली दाट धुक्याची चादर. तो नजराणा अतिशय विहंगम आणि भुरळ पाडणारा होता. पण कबीरची नजर अजूनही इरावरून हटली नव्हती. कबीरने इराचा हात अजिबात सोडला नव्हता. कबीरने इराचा हात घट्ट धरून ठेवला होता आणि दोघांच्याही नजरा धबधब्याच्या फेसाळणाऱ्या पाण्यावर खिळल्या होत्या. आई बाबा धबधब्याकडे पाहून आनंदामध्ये ओरडत होते आणि फोटो काढण्यात व्यस्त होते.
रोहनने आईवडिलांना दुसऱ्या बाजूला नेले आणि कबीर आणि इराला धबधब्याच्या मुख्य प्रवाहाखाली उभे राहण्यासाठी ढकलले. पाण्याचा थंड आणि जोरदार मारा अंगावर पडताच इराच्या तोंडून एक लहानशी किंकाळी बाहेर पडली. तिने भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले आणि थेट कबीरच्या छातीवर स्वतःचा चेहरा लपवला. कबीरच्या शरीरातील रक्ताभिसरण क्षणार्धामध्ये वेगाने धावू लागले. त्याने कसलाही विचार न करता आपले दोन्ही अवाढव्य हात इराच्या पाठीवरून फिरवत तिला पूर्णपणे स्वतःच्या कवेमध्ये घेतले. पाण्याचा प्रत्येक थेंब त्यांच्या अंगावर आदळत होता, पण कबीरच्या छातीची ती उबदार ढाल इराला त्या थंड पाण्याच्या माऱ्यापासून वाचवत होती. इराने हळूच मान वर करून कबीरकडे पाहिले. कबीरच्या केसातून पाण्याचे थेंब ओघळत त्याच्या कपाळावरून गालांवरून खाली घसरत होते. त्याच्या डोळ्यांमध्ये कसलाही राग, कडकपणा किंवा इगो उरलेला नव्हता. तिथे फक्त आणि फक्त इरासाठी असलेले उफाळून आलेले प्रेम आणि वेडेपणा दिसत होता. इराचे ओठ थंडीने किंचित थरथरत होते. कबीरने तिच्या गालावर साचलेले पाण्याचे थेंब आपल्या अंगठ्याने अतिशय हळुवारपणे पुसले. कबीरच्या त्या मऊ स्पर्शाने इराच्या अंगामध्ये एक वेगळीच लहरी धावली. तिने कबीरच्या गळ्यामध्ये आपले दोन्ही भिजलेले हात घट्ट गुंफले आणि त्याच्या छातीशी अजून घट्ट टेकली. 2 वर्षांचा भयानक काबोला, वकिलांचे फोन, वांद्रे कोर्टाच्या नोटिसा आणि घटस्फोटाचा भयंकर तणाव, या सर्व गोष्टी धबधब्याच्या त्या फेसाळणाऱ्या आणि कडकड करणाऱ्या प्रभावामध्ये एका सेकंदामध्ये वाहून गेल्या. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पूर्णपणे हरवून गेले होते. कबीरने हळूच आपले ओठ इराच्या ओल्या कपाळावर टेकवले. त्या पहिल्या अनपेक्षित हळुवार चुंबनाने इराच्या संपूर्ण शरीरामध्ये एक विजेचा प्रवाह पसरला. इराने डोळे मिटून घेतले आणि कबीरच्या पाठीवर आपले बोटे घट्ट आवळले. पाण्यामध्ये भिजताना इरा अचानक कबीरच्या चेहऱ्यावर पाणी उडवून लहान मुलांसारखी हसली. कबीरनेही लग्नानंतर पहिल्यांदाच आपला कडक चेहरा सोडून मनमोकळा टाहो फुडला आणि तोही हसत इरावर पाणी उडवू लागला. दोघेही धबधब्याखाली एकत्र भिजत एकमेकांना घट्ट पकडून मनसोक्त हसत होते. बाजूला उभा असलेला रोहन हा सर्व नजरांना आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक निखळ समाधानकारक हसू उमटले होते. पण काही वेळातच अतिप्रचंड थंड पाण्यामुळे इराचे शरीर थरथर कापू लागले. तिचे ओठ निळे पडले आणि तिच्या पायातील ताकद अचानक संपली. ती चक्कर येऊन थेट कबीरच्या बाहुपाशामध्ये कोसळली. कबीरचा जीव भांड्यात पडला. इरा! कबीर मोठ्याने ओरडला. त्याने एका सेकंदाचाही विलंब न करता इराला आपल्या दोन्ही बाहूंवर कडेवर उचलून घेतले. तिचा भिजलेला चेहरा त्याच्या खांद्यावर निस्तेज पडून होता. कबीर कसलाही विचार न करता डोंगराची ती निसरडी आणि कठीण वाट इराला कडेवर घेऊन धावत पळत पार करू लागला. आई बाबा आणि रोहन घाबरून त्याच्या मागे धावले. रिसॉर्टवर पोहोचताच कबीरने इराला कपल सूटमधील त्या मऊ बेडवर सावकाश निजवले. डॉक्टरांना तातडीने बोलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की भयंकर थंडी आणि पावसात भिजल्यामुळे अंगामध्ये तीव्र ताप भरला आहे. औषधे देऊन तिला पूर्णपणे विश्रांतीची गरज आहे. आई बाबा खोलीमध्ये थांबण्याचा हट्ट करत होते, पण कबीरने अत्यंत विनम्रपणे सर्वांना बाहेर पाठवले. तुम्ही सगळे थकले आहात, विश्रांती घ्या. मी आहे इरासोबत. मी तिची पूर्ण काळजी घेईन. सगळे निघून गेल्यानंतर कबीरने बेडरूमचा दरवाजा आतून लावून घेतला. त्यांनी इराचे भिजलेले कपडे बदलण्यासाठी लेडीज अटेंडंटला बोलावून घेतले आणि स्वतः बाहेर थांबला. इरा साध्या मऊ कॉटनच्या कपड्यांमध्ये बेडवर पडून होती. कबीर आतमध्ये आला. त्याने खोलीतील एसी बंद केला, खिडक्या घट्ट लावल्या आणि रूममध्ये मंद उबदार प्रकाश ठेवला. इराचे शरीर तापाने फणफणत होते. ती अस्वस्थपणे डोके हलवत होती. कबीरने बाउलमध्ये थंड पाणी घेतले आणि एक पांढरा मऊ कपडा पाण्यात भिजवून इराच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवण्यास सुरुवात केली. रात्रभर कबीर एक सेकंदही झोपला नाही. तो बेड शेजारी खाली लाकडी फ्लोरिंगवर बसून राहिला. दर 5 मिनिटांनी तो इराच्या कपाळावरील पट्टी बदलत होता. मध्यरात्री 2 वाजता जेव्हा इराला पुन्हा थंडी वाजून तिचे शरीर कापू लागले, तेव्हा कबीर स्वतः बेडवर तिच्या शेजारी जाऊन झोपला. त्याने इराला अत्यंत हळुवारपणे स्वतःच्या छातीशी खेचून घेतले आणि तिच्या अंगावर जाड उबदार चादर पांघरली. कबीरने स्वतःच्या शरीराची ऊब इराला दिली. इराला त्या मऊ उबदार स्पर्शामध्ये भयंकर शांतता आणि आराम मिळाला. तिने झोपेतच कबीरच्या टी-शर्टला घट्ट धरून ठेवले आणि स्वतःचे डोके त्याच्या छातीवर अजून घट्ट टेकवले. कबीरने तिचे केस अत्यंत प्रेमाने कुरवाळले आणि तिच्या गालावर मऊ ओठ टेकवले. कबीरच्या डोळ्यांमधून नकळत 2 थेंब बाहेर पडले. त्याला जाणवले की इराशिवाय त्याच्या आयुष्याला कसलाही अर्थ नव्हता. तिचा हा दुरावा, घटस्फोटाची फाईल आणि हा इगो सर्व किती व्यर्थ होते. पहाटे 5 वाजता इराचा ताप पूर्णपणे उतरला. तिने आपले हळूच डोळे उघडले. पहाटेच्या मंद धुक्याच्या प्रकाशामध्ये इराने पाहिले की कबीर अजूनही जागा होता. त्याचे डोळे लाल झाले होते. कपाळावर थकवा होता, पण त्याचे हात इराला अतिशय सुरक्षितपणे कवटाळून धरून होते. कबीर तिची रात्रभर सेवा करत होता हे इराच्या तात्काळ लक्षात आले. इराची नजर कबीरच्या डोळ्यांना भिडली. दोघांमध्ये एक अथांग निशब्द शांतता पसरली होती. इराने हळूच आपला नाजूक हात वर केला आणि कबीरच्या कडक गालावरून त्याच्या ओठांवरून अत्यंत हळुवारपणे फिरवला. कबीर,
इराचा आवाज तापाने आणि भावनांनी घोगरा झाला होता. तू ठीक आहेस ना इरा? दुखतंय का काही? कबीरने अतिशय काकुळतीने विचारले. इराने काहीच उत्तर दिले नाही. तिने सरळ कबीरच्या गळ्यामध्ये दोन्ही हात टाकले आणि स्वतःला त्याच्या अजून जवळ खेचले. इराने आपले ओठ कबीरच्या ओठांवर टेकवले. 2 वर्षांचा तो अथांग विरह, राग, प्रेम आणि तळमळ एका सेकंदामध्ये त्या उबदार चुंबनामध्ये विरघळून गेले. कबीरने ही सर्व भान हरपून इराला स्वतःच्या बाहुपाशामध्ये घट्ट मिठीमध्ये घेतले. दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वाहून गेले होते. नाटकाचा पसारा आता पूर्णपणे संपला होता आणि तिथे फक्त कबीर आणि इराचे खरेखुरे निखळ प्रेम जिवंत झाले होते. तेवढ्यात सकाळी 7 वाजता दारावर ठोका पडला. कबीर आणि इरा तातडीने एकमेकांपासून वेगळे झाले. कबीरने जाऊन दरवाजा उघडला. दारामध्ये रोहन उभा होता. त्याच्या एका हातामध्ये गरमागरम चहाचा कप होता आणि दुसऱ्या हातामध्ये कबीरचा तो मोबाईल होता, ज्यावर वांद्रे कोर्टाच्या वकिलाचा मेसेज स्पष्ट दिसत होता. पुढील सुनावणीची तारीख निश्चित झाली आहे. फाईलवर सही करायची आहे. रोहनने मोबाईलवर कबीरच्या हातामध्ये टेकवला आणि बेडवर बसलेल्या इराकडे पाहिले. रोहनच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मितहास्य आले. रोहन आता कबीर आणि इराच्या या बदललेल्या नात्यावर काय बोलणार आणि त्या कोर्टाच्या नोटीसचे काय होणार, हा एक भयंकर सस्पेन्स निर्माण झाला होता.